गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. जलगांव के जाने माने ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर प्रताप जाधव आज भले ही हमारे बीच नहीं है, लेकिन उनकी यादें, उनके सेवा कार्य, उनके सामाजिक वैद्यकीय कार्य आज भी नौजवानों के लिए, हजारों लाखों लोगों के लिए प्रेरणाओं का स्रोत बने हैं. आज जलगांव के छत्रपति संभाजी नाट्यगृह के अंदर उन्हें सभी चाहने वालों की तरफ से विभिन्न जाति धर्म के, विभिन्न क्षेत्र के, चाहे सामाजिक हो, राजनैतिक हो, सेवा क्षेत्र हो, वैद्यकीय क्षेत्र हो, ऐसे कई क्षेत्र के लोग इकट्ठा हुए और उन्हें भावभीनी श्रद्धांजलि यहाँ पर व्यक्त की गई. कई लोग ऐसे थे जिनकी आंखों में आंसू थे, आंखें नम हो गई थी. कई लोग तो अपनी भावनाएं ठीक से व्यक्त भी नहीं कर पाए. अपने 30-32 वर्ष की वैद्यकीय सेवा के दौरान डॉक्टर साहब के हजारों पेशेंट रहे, लाखों पेशेंट रहे, जिनमें से एक हमारे जैसी भी है, हमारे परिवार वाले भी उनके पेशेंट रहे हैं. डॉक्टर साहब से एक अलग किस्म का भावनिक, एक इमोशनल रिलेशनशिप सभी पेशेंट का था. बहुत ज़ोर ज़ोर से हंसा करते थे, ठहाके लगा के हंसा करते थे. कहते थे कि उन्हें देखती ही आ गई चेहरे पे रौनक और लोग ये समझे कि बीमार का हाल अच्छा है. जब भी डॉक्टर साहब को लोग हंसते हुए देखा करते थे उनकी केबिन में, कई पेशेंट तो उनके हंसने से, उनकी मुस्कुराहट से ही ठीक हो जाया करते थे. हमारा भी उनसे एक बहुत ही भावनिक नाता रहा. हमेशा जब भी हमने या किसी व्यक्ति ने ज़रूरतमंद पेशेंट के लिए उन्हें फ़ोन किया या फीस के संदर्भ में, बिल के संदर्भ में उन्हें रिक्वेस्ट की, कभी ऐसा नहीं हुआ कि डॉक्टर साहब ने किसी को निराश किया हुआ. हमने भी कई बार उन्हें कॉल किए, रिक्वेस्ट की गरीब पेशेंट के लिए, तो डॉक्टर साहब ने उसकी फ़ी कम कर दी, कभी माफ़ कर दी. यहाँ तक कि कई बार तो पेशेंट्स को उनके घर जाने का पैसा भी डॉक्टर साहब ने अपनी जेब से दिया. डॉक्टर साहब से हमारी बहुत घनी मैत्री थी और मैत्री का नाता उस समय रक्त के नाते में, खून के रिश्ते में बदल गया जब डॉक्टर साहब को अंतिम दौर में प्लेटलेट की आवश्यकता थी. किसी ने मुझे फ़ोन किया कि ए पॉजिटिव प्लेटलेट की बहुत आवश्यकता है सर को. तब लगा कि एक दोस्त के लिए एक दोस्त क्या कर सकता है, ज़्यादा से ज़्यादा एक कृतज्ञता की भावना मन में थी. उस रोज़ हमने उनके लिए एक प्लेटलेट डोनेट किया और प्रयास किया कि डॉक्टर साहब के लिए कुछ ना कुछ करे. इसी तरह से हज़ारों लाखों लोग चाहते थे कि डॉक्टर साहब को बचाने के प्रयास किए जाए, लेकिन ऊपर वाले की इच्छा के आगे किसकी चली है. निश्चित रूप से कहते हैं कि जब कोई व्यक्ति जाता है तो पीछे अपने धन दौलत, प्रॉपर्टी रख कर जाता है. निश्चित रूप से आज जो हज़ारों की भीड़, हज़ारों चाहने वालों की जो भीड़ यहाँ पर इकट्ठा हुई, जिसमें विभिन्न जाति के, धर्म के, समाज के, हर वर्ग के, हर ग्रुप के, सेवा क्षेत्र के लोग यहाँ पर इकट्ठा है. हमें लगता है कि डॉक्टर प्रताप जाधव की यही प्रॉपर्टी है, ज़िंदगी भर की यही इनकम है कि हज़ारों लाखों लोग आज उनके लिए आंसू बहा रहे हैं. आइए आपको बताते हैं इस अवसर पर विभिन्न लोगों ने किस तरह से डॉक्टर प्रताप जाधव और उनके बारे में अपनी भावनाओं को व्यक्त किया, किस तरह से भावभीनी श्रद्धांजलि अर्पण की. विशेष रूप से जो दर्शक हैं उनसे हम अनुरोध करेंगे कि आप इस वीडियो को अंत तक देखिएगा. जिस तरह से आज डॉक्टर प्रताप जाधव के बेटे और उनकी बेटी, अगर गलत नहीं हो तो प्रज्ञ, इस तरह से कुछ उनका नाम है, लेकिन जिस तरह से उनके डॉक्टर बेटे और डॉक्टर बेटी ने आज जो यहाँ पर एक भावनाएं व्यक्त किया, ऐसे लगता है कि उनके बेटे के रूप में एक नए डॉक्टर प्रताप जाधव जलगांव जिले को और हमारे इस उत्तर महाराष्ट्र को, पूरे महाराष्ट्र को मिलने जा रहे हैं. निश्चित रूप से उनकी जो सीख थी, उनकी जो शिक्षा थी, उनके जो संस्कार थे, उनकी बेटी और उनका बेटा आगे ले जाएंगे. इसी तरह से रुग्ण सेवा करेंगे, मरीजों की सेवा करेंगे, मानवता की सेवा करेंगे, इंसानियत की खिदमत करेंगे, ये आशा रखते हैं. धन्यवाद. आदरणीय दादांवरती प्रेम करणारे सर्व डॉक्टर, स्टुडंट्स, सन्माननीय व्यासपीठ, बऱ्याच श्रोत्यांनी सर्वांचे अनुभव शेअर केले. खरं असं म्हटलं जातं की काही माणसं समाजात असे जगतात की कुठलाही पुनर्जन्म नको, कुठलाही स्वर्ग नको, कुठलाही सत्ता नको, माणूस म्हणून जन्माला आला, माणूस म्हणून माणसाच्या उपयोगी पडेल असं म्हटलं जीवन मात्र आदरणीय दादांचं गेलं की त्यांनी सतत माणसांची सेवा करण्याचं काम केलं. बऱ्याच वेळेला 2-1 वर्षापूर्वी दादांना मी ट्रेनमध्ये जात असताना सहज दादांशी तब्येतीचं विचारलं. ते म्हणजे माहिती आहे मला. मी म्हटलं दादा ते इतकं बिनधास्त कसं? अरे मला माहिती आहे माझं काय होणार आहे, मग टेन्शन कशाला घ्यायचं, रोज रोज कशाला मरायचं, आपण जे होणार आहे ते होणार आहे, बिनधास्त जगायचं. मला वाटतं अशा पद्धतीने दादाचं जीवन होतं, स्वभाव होता. असं म्हटलं जात आहे की फुलपाखराला खरं त्याचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्याला उडता येत नाही,
सायन्स असं म्हणतो की फुलपाखराला उडता येत नाही, पण ब्युटिफुल म्हणजे इतकं सुंदर आणि इतकं जगण्याचा प्रयत्न फुलपाखरू करतं. मला वाटतं दादाचं जीवन तसंच गेलं. सामाजिक क्षेत्रात असेल, शेती असेल, जल शिवार योजनेमध्ये असेल, असं कोणतंही क्षेत्र नाही की दादाने तिथे पुढाकार घेतल्याने कोणाला मदत केल्याने. आमच्यासारख्या सुद्धा आम्ही लोकप्रतिनिधी असताना सुद्धा ज्या अडचणी असतील त्याला बोलून सांगायचे की असं केलं पाहिजे. आणि मला वाटतं बऱ्याच लोकांनी जसं सांगितलं की डॉक्टर्स, खरं माणूस डॉक्टर खूप असतो, पण एक डॉक्टर माणसातला देव माणूस मला वाटतं आपल्यातून हिरून गेला. या माणसाचं बऱ्याच वेळेला आमच्या नामदार गिरीश भाऊ गुलाबभाऊ यांनी त्या ज्या वेळेला त्यांच्या अंत्यविधी होता त्यावेळेलाही सांगितलं की एकमेव असे डॉक्टर होते की पैशाने म्हटलं तरी स्वतः भाड्याला पैसे देणारे असे होते की बाबा नाही पैसे तर माझ्यातून भाड्याला पैसे दे. मला वाटतं असे डॉक्टर कधी होणार नाही. आणि भविष्यात या माध्यमातून दादांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलं, जे सामाजिक क्षेत्रात असेल त्या माध्यमातून आपण त्यांच्या पाठीशी आपण उभं राहून ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. हीच खरं श्रद्धांजली होईल. मी माझ्या परिवाराकडून, आज जळगाव शहराकडून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं, नामदार गिरीश भाऊच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती. स्वर्गीय प्रताप दादांना आदरांजली वाहण्यासाठी आलेले सर्व शोकाकुल परिवार. दादांचा जीवनपट मगाच्या सगळ्याच परिवारातल्या दादांच्या संपर्कात सहवासात असलेल्या सगळ्यांनी त्याकडे प्रकट केला. त्याची पुनरावृत्ती न करता माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खरं तर वैद्यकीय सेवेचा नागपूरचं शिक्षण घेऊन आल्यानंतरचा गिरणीचा सुपुत्र मी खऱ्या अर्थानं म्हणेल की वडनगरी, फुकनगरी या परिसरातला शेतीशी नाळ, काळ्या आईशी एक पक्की नाळ असलेला, माती, पाणी, शेती आणि मग वैद्यकीय शिक्षणातून जळगावमध्ये सुरू केलेलं त्यांचं दालन आणि जळगावमध्ये त्यांनी कमवलेली ही खरी संपत्ती. मित्र म्हणेल खूप लोकांजवळ पैसे असतात, कोणाजवळ वेगळ्या ॲसेट असतात, पण दादांजवळ मला वाटतं ही सोन्यासारखी सगळी माणसं खऱ्या अर्थानं दादा श्रीमंत त्या ठिकाणी होते. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मगाच्या सगळ्या दादांचा जास्त सहवास आलेल्या, त्यांच्यासोबत काम केलेल्या या सगळ्यांच्या मनागतातून ज्यावेळेस व्यक्त होत होते तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं स्वानंद जसे म्हटले, राव सर जसं म्हटले की त्यांनी घालून दिलेला आदर्श, त्यांच्या कृतीतून त्यांनी उभारलेलं काम त्याला पुढे नेता येईल का, त्या कामाचा, त्या सगळ्या प्रकल्पाचा कुठे सहकारी होता येईल का, साथी होता येईल का, मला असं वाटतं तीच खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली असेल. दादांच्या मला आठवतं ज्यावेळेस मी बांबूची परिषद घेतली त्यावेळेस मला आवर्जून म्हटलं की तू कसं काय डोक्यात आलं तुझा, तू योजना सोडून दिल्या, कामं सोडून दिली आणि परिषद घेतो. म्हटलं बांबू हा खूप महत्वाचा विषय दादा, आणि तो दादानी खूप त्यावर चर्चा केली. बांबू, पर्यावरण, माती, म्हणजे मला पहिल्यांदा असं बघितलं मी डॉक्टर की जो पर्यावरणाशी, मग त्या पुढे जाऊन जैवविविधता आणि एकंदरीत त्या सगळ्या संदर्भामध्ये सखोल चर्चा करून दादांचं त्यावेळेस मला खरी पर्यावरण आणि शेती मातीची नाळ त्या ठिकाणी मला लक्षामध्ये आली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी शिकायला मिळालं. मग पुढे गिरणा परिक्रमेच्या वेळेस पण दादांचा मनापासून आनंद झाला. मग त्यांनी पाणी फाउंडेशनची केलेली कामं, त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीने नदी नाले अडवण्याच्या संदर्भामध्ये, जलसंधारणाच्या कामासंदर्भामध्ये नाम फाउंडेशनच्या माध्यमातून, पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जळगाव परिसरामध्ये असेल, चोपड्यापर्यंत असेल, म्हणजे एक मला असं वाटतं की डॉक्टर जो त्या ठिकाणी त्याच्यामधला अस्थिरोग तज्ञ त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्यामध्ये मला असं वाटतं की आई वडिलांच्या पुण्याईचा कुठेतरी साठा असेल, आपण ज्याला तो संचित कुठेतरी असेल की ज्यांच्या डोक्यामध्ये या नवनवीन कल्पना, त्या ठिकाणी IMA असेल, मग मेडिकल काउन्सिल असेल, राष्ट्रीय स्तरावर असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल, कधी आपल्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या काउन्सिलवर असतील, एक चौफेर कामाचा, आपण ज्याला म्हणतो सर्व क्षेत्रामध्ये कामाचा पताका दादांनी त्या ठिकाणी फडकवला. मी या सगळ्या शब्दांना पुनरावृत्ती न करता दादांचं एक वाक्य जे मला सगळेजण सांगत होते की दादांनी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली, मी ज्यावेळेस कायम सगळ्यांच्या चर्चा करायला तुम्हाला आठवतो दादा होते, मामा होते, मला आठवतो बरं दादा की त्या चर्चेतून एक वाक्य, त्या एक चर्चेतला एक सहकारी बोलला होता की असं जळगावला पहिला डॉक्टर होता की ज्यांनी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा वायर बोर्ड लावून दिला की या ठिकाणी खोटे बिलं मिळणार नाही, खोटे सर्टिफिकेट मिळणार नाही. आणि त्या ठिकाणी मला असं वाटतं की आजपर्यंतच्या आयुष्यात माझ्या जे काही सामाजिक राजकीय चालू, मी पहिला डॉक्टर असा बघितला की ज्याने असं बोर्ड त्या ठिकाणी लावलं. नाहीतर सुरुवात झालेला डॉक्टर माझी प्रॅक्टिस त्याची सेट होईल, मी कसं समोरच होईल. आणि एक असाही डॉक्टर होता ध्येयवेडा की ज्याने त्या ठिकाणी असं बोर्ड लावला तर की मी कुठलीही त्या ठिकाणी खोट्या बिलासाठी हॉस्पिटलला येऊ नये, खोट्या सर्टिफिकेटसाठी येऊ नये.
आणि पुढे चालून जळगाव शहरामधून मला असं वाटतं ही कमवलेली सगळी संपत्ती तीच दादांची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी ऍसेट आहे. त्यामध्ये वाढ कशी घालून त्या ठिकाणी काम करता येईल, त्यांच्या विचाराचा अनुयायी म्हणून कार्यकर्ता म्हणून कसं काम करता येईल, तोच प्रामाणिक प्रयत्न कार्यकर्त्या नात्याने मी करेल. मी जळगाव लोकसभेतल्या सर्व घटकांच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातल्या, वैद्यकीय क्षेत्रातल्या, परिवारातल्या, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. ओम शांती शांती शांती. उपस्थित सन्मान्य श्रेष्ठ श्रोताजन, सर्वांना सादर प्रणाम. माझे परमपूज्य पप्पा, लोकप्रिय समाजसेवक, दानवीर, गरीबों के मसीहा, एक कुशल अस्थिरोग तज्ञ व गरिबांचा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. नेहमी हसतमुख राहणारे पप्पा, त्यांना मी एकदा एक प्रश्न विचारले. तुमचे बोट गेली तरी सुद्धा तुम्ही समाजसेवा सोडत नाही, असं का बरं? त्यांनी मला उत्तर दिले, भग्न पावलेल्या स्वप्नांच्या तुकड्यांना, भग्न पावलेल्या स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यास मनुष्य जन्माला आलेला नाही. भूतकाळाच्या साखळ दंडांनी मानवी मन करकचून जखडता येत नाही. एखादं स्वप्न पाहिलं, ते फुलविणं आणि दुर्दैवाने ते भग्न होणं, भग्न झाल्यास रक्ताळलेल्या पावलांनी दुसऱ्या स्वप्न मागे धावणे म्हणजेच मानवी जीवन. याशिवाय खऱ्या जीवनाला अर्थ नाही. हे त्यांनीच दिलेले शब्द होते, जे मला इतके आवडले त्यावेळेस की मी नोट डाऊन करून घेतले होते. समाजसेवा काय असते असे ते नेहमी सांगत. जसे संत तुकाराम म्हणतात, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. या सुंदर वचनाप्रमाणे आपण आपल्याकडे शक्य तितके कार्य केले पाहिजे. निस्वार्थी मनाने ज्याप्रमाणे ईश्वर सेवा करतो त्याचप्रमाणे जनसेवा व समाजसेवा करायला हवी. तसंच बाकी समाजसेवा करत असताना हे संत तुकारामांचे सुंदर वचन मनाशी धरून आश्रय माझे घर याचा जन्म झाला. आश्रय माझे घर म्हणजे हे आमचे दुसरे घर झाले. आश्रयची मुले म्हणजे माझ्या वडिलांची दुसरी मुले. त्या मुलांसाठी जे नियोजन ते करत ते नेहमी आम्ही दोन्ही चर्चा करत असत. काही महिन्यांपूर्वी श्री महेंद्र कोठारीजींनी 2 एकर जागा दान केली आश्रयला. तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले व ते मला म्हणाले, माझ्या मुलांना हक्काचं घर मिळालं. आश्रय आमचं दुसरं घर असं झालं की आम्ही प्रत्येक वाढदिवस, सण, वार, तिथी पहिले आश्रयला जाऊन बनवत. आश्रय हे स्वप्न मी व माझं कुटुंब पुढे नेणार. आश्रय त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायचे होते व त्यासाठी त्यांची आणि माझी कायम चर्चा होत असे व बऱ्याचदा वादविवाद होत असत. पण शेवटी आम्ही एका निश्चयावर येत असे. मला घडवण्यास बाबांचा सिंहाचा वाटा आहे. आणि मी त्यांचे अपूर्ण स्वप्न, ते आश्रयचे असो किंवा समाजसेवा किंवा रुग्णसेवा, हे मी पुढे नेणार. बाबा आजही आपल्यात आहे, माझ्या सोबत आहे. त्यांनी जाताना मला एक कविता ऐकवली होती, ती मी सांगू इच्छिते. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेन मला अशी अजून कोणती भिंत नाही. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे. जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही. विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही.
रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर, रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर, डोळ्यांत जली गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही, विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो, अडथळ्यांना भिवून उडखळणे पावलांना पसंत नाही, विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. थँक्यू. मध्ये अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी केली. खानदेशातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानासाठी एक कार्यक्रम घ्यायचा होता. त्या कार्यक्रमासाठी त्यांनी जळगाव, धुळे सर्वीकडे विचारपूस केली की हा कार्यक्रम कोण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो, व शेवटी निष्कर्ष करून त्यांनी डॉक्टर साहेबांची निवड केली. डॉक्टर साहेबांनी नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, विदर्भ व खानदेश विभागाचे प्रमुख हरीश तापे यांच्या उपस्थितीत सानुग्रह अनुदानाचे चेक 400 पेक्षा जास्त आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना वाटले व तो कार्यक्रम यशस्वी फक्त डॉक्टर साहेबांमुळेच झाला. व त्यानंतर नाम फाउंडेशन आणि डॉक्टर साहेब हे एक सूत्रच झालं. त्यानंतर नाम फाउंडेशन व रोटरीस्ट आम्ही मुसळी, वराड असे जुरखेड्यापर्यंत जवळपास 20 ते 22 किलोमीटरची नदी, नाले व चोपडा तालुक्यात अनेक ठिकाणी नदी व नाल्यांचं आम्ही काम केलं, ज्यामुळे तिथे असणारे शेतकरी आनंदित होते. या कामामुळे ज्या शेतकऱ्यांना खरीप पीक सुद्धा घेता येत नव्हतं त्यांनी खरीप व रब्बी पिकाचे उत्पन्न घेतले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही झाली, सर्व समस्या दूर झाल्या. हे सर्व काम करत असताना आम्ही ज्या ज्या खेड्यात गावात गेलो, तुम्हाला माहितीच असं शहरापेक्षा जास्त राजकारण खेड्यांमध्ये असतं. तिथे 4 गट 5 गट काम करत असतात. पण आम्ही जेव्हा तिथे डॉक्टर साहेबांसोबत जायचो तर डॉक्टर साहेबांना पाहून सर्वचे सर्व एकत्र येऊन हे काम आम्हाला करू द्यायचे. यापूर्वी अनेक लोकांनी प्रयत्न केला असेल पण ते शक्य नव्हतं, पण डॉक्टर साहेबांमुळे हे सर्व आम्हाला शक्य झालं. नाम फाउंडेशन तर्फे मागच्या वर्षी सुद्धा आम्ही जवळपास 200 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यांच्या वारसांना 25,000चा चेक सानुग्रहाचा प्रत्येकी दिला. सर्वप्रथम डॉक्टर प्रताप जाधव यांना मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, बँकेच्या वतीनं आणि राव कुटुंबियांच्या वतीनं. डॉक्टर प्रताप जाधव आणि माझे संबंध कौटुंबिक स्तरावर 25 वर्षापूर्वीपासूनचे. त्यांच्या भगिनी राजकमल पाटील आणि माझी आई कन्याशाळेमध्ये शिक्षिका. आणि डॉक्टर प्रताप जेव्हा नागपूरला शिकायला होते तेव्हा आमच्या वहिनींचं तिथे बाळंतपण झालं आणि आमची आई स्वेटर विणून द्यायची, ती त्या पुतण्याकरता म्हणून नेण्याचं काम प्रतापकडे असायचं. तेव्हापासून प्रज्ञा आणि पार्थपेक्षा काकणभर जास्त प्रेम तो त्या मुलांवर तिथे करायचा. आश्रय हे त्याच्याचमुळे आपल्या जळगावकरांकरता म्हणून तो प्रकल्प उभा राहिलेला आहे. शेवटचा भागमट सांगतो. डॉक्टर अविनाश आचार्य गेल्यानंतर काही दिवसांनी आम्ही घरी गेलो होतो आणि तेव्हा अनुराधा काकू असं म्हटल्या होत्या की अरे देव्हाऱ्यातला देव गेला की त्या देव्हाऱ्याचं मंदिराची धर्मशाळा होते, येत जा सगळेजण, भेटत राहा. त्यांनी जे काही काम चालू केलेले ते अधिक जोमानं पुढे न्या, काय करताय ते सांगत राहा. आपण सगळे मिळून सुनीता वहिनी, पार्थ आणि प्रज्ञा यांना सांगू की आपलं घर हे जे देवारा आहे, हे देऊळ आहे, त्याची धर्मशाळा आम्ही होऊ देणार नाही. आम्ही आपल्याशी संपर्कात राहू. आपण सगळे मिळून प्रतापच्या मनामध्ये जे जे होतं ते करत राहू.
काळाच्या ओघामध्ये शब्द विरत जातात, परंतु प्रतापसारखीच मनातून कळकळ, एम्पथी, कंपॅशन आपण ठेवलं तर निश्चितपणे ती धर्मशाळा न होताना तो देव्हाराच राहील, असं आश्वस्त या निमित्तानं आपण या कुटुंबाला करूया. त्याचबरोबरीनं स्वानंद झारे म्हणले तसं खरी श्रद्धांजली प्रतापलाही स्वतःला त्याला जी अपेक्षित होती ती हीच आहे की जे काम त्यानं केलेलं आहे, जे रुजवलेलं आहे ते अधिक जोमानं पुढे नेणं हे आपलं सगळ्यांचं प्रथम पुरुषी एकवचनी आणि सांघिक असं कर्तव्य आहे. त्या प्रकारचं कमिटमेंट देणंच हीच खऱ्या अर्थानं सक्रिय श्रद्धांजली त्याला होईल. विवेकानंदांची एक प्रार्थना आहे, जीवने यावदा दानम स्यात् प्रदानम ततोधिकम इत्येषा प्रार्थना अस्माकं भगवन् परिपूर्यताम्. ईश्वराला प्रार्थना अशी आहे की या जीवनामध्ये मला जे जे म्हणून मिळालं त्यापेक्षा जास्त माझ्या हातून दिलं जावं. दोन्ही हातानं असं भरभरून प्रतापनं सगळं दिलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे खऱ्या अर्थानं चिरशांतीला प्रताप पोहोचलेला आहे याची आम्हाला आपल्याला सगळ्यांना खात्री आहे. मी प्रतापला चिरशांती लाभो आणि त्याचा पुढला प्रवास खूप शांतपणे त्याच्या स्वभावानुसार हो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आश्वस्त करतो सुनीता वहिनी, प्रज्ञा आणि पार्थ यांना की निश्चितपणे आम्ही आपल्या कुटुंबाचे घटक आहोत, राहणार आहोत. एकत्रितरित्या आपण समाजाची सेवा करण्याकरता पुढेही काम करत राहणार आहोत. इव्हनिंग. मला स्कूल टाइम पासूनच पप्पांनी पब्लिक स्पीकिंग याची सवय लावली होती आणि सगळं म्हणजे ते जेव्हापासून ते बोलायचे आणि इंग्लिश वोकॅबलरी त्यांची नेहमी मला प्रश्न विचारायचे आणि त्यांनी इंग्लिशमध्येच शिकवलं, तर मी त्यांना ॲज अ ट्रिब्यूट म्हणून इंग्लिशमध्ये बोललो. इट इज सेड दॅट अ रिझनेबल मॅन अडॅप्ट्स हिमसेल्फ टू द वर्ल्ड, whereas an unreasonable man makes the world adapt to himself, and these unreasonable men are the one who progress. And my father, Dr. Pratap Jadhav, was one such unreasonable man. Eloquent, forward, and an evangelist in the art of healing. A surgeon par excellence, acerbic and witty tongue, a person with extraordinary presence of mind and a great sense of humor. I feel sad that unlucky are those who miss the chance to meet such an awe-inspiring colossus. His aim of life, the highest purpose, the summum bonum of his aspirations, of his dream was public service. Public service, community service, and the good of people. The magnus opus of his life, the highest achievement was Ashray Maje Ghar. आणि ते खरंच त्यांनी खूप पुढे नेलं आणि आम्ही नेऊ त्याला अजून पुढे. त्यांनी दोन गोष्टी शिकवल्या की फर्स्ट अँड फॉरमोस्ट इज ऑलवेज हॅव होप. कारण की इतक्या गोष्टींमधून गेले ते, कॅन्सर असो, लिम्फेडिमा असो, काही पण असो, होप इज द ग्रेटेस्ट आर्सेनल इन युअर वेपनरी. ते एक एक्झाम्पल नेहमी द्यायचे, तुम्ही गणांनी ऐकलं असेल त्यांच्या स्पीचमध्ये की देयर वॉज वन एक्सपेरिमेंट which was done at Harvard. The scientists used the mice and put them in a barrel full of water and just waited it out. The mice struggled for 15 minutes and started drowning. The scientists took them out, kept them dry, gave them a breather and put them again in the same water, same barrel. But to astonishment, this time the mice lasted more than 15 minutes. They lasted for 60 hours. The only reason was that there was hope. They were somewhere expecting that a hand will come and save them. A hand will pick them up. The hope that made them took the extra effort, which saved them, which made them kept on struggling. Secondly, apart from hope, the art of giving. He always focused on giving to the society, and you all know everything that he has done. Gifts of affection always outweigh the gifts of obligation. This is what he made me to live by. कि दिलेले
दिलेले दान आणि केलेले काम याची वाच्यता करू नये, आणि त्यांनी खरंच कधीच केली नाही. पण या सगळ्या गोष्टी आठवून किती आनंद करणार, वाईट तर वाटणारच आहे. त्याचंही उत्तर ते देऊन गेले. म्हणजे लोकांना प्रश्न पडतो की आता काय करावे. मला हा प्रश्न नाही पडला आता काय करावे. सगळ्या गोष्टींचं उत्तर देऊन गेले, सगळ्या गोष्टी सांगून गेले. इवन हाऊ टू बी हॅपी. His approach on happiness was that happiness is not some distant bird. It is often perching upon your shoulder, and you only notice when it flies away or it gets snatched away. So you are responsible for your own happiness, and you must create it. To speak in his words, keep your heart free from hate, mind free from worry, live by choice, not by chance, stay motivated, not manipulated, be useful and not used. मी कन्क्लूड करेल शेवटची लाईन त्यांची की गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स, की परमेश्वर त्याची मदत करतो जो स्वतःची मदत करतो. पण जरी नाही केली तर हा एक वाक्य सगळ्यांनी ऐकलं असेल तो तर नेहमी म्हणायचे, कुछ नहीं होता रे देख लेंगे, कुछ नहीं होता रे देख लेंगे, बचेंगे तब तक लढेंगे. हे म्हणून मी संपवतो. 2008ला डॉक्टर्स डे निमित्त मी सरांना फोन केला. सर म्हटलं दरवेळेस तुम्ही रक्त घेतात म्हटलं तुम्ही पेशंटसाठी, ते ह्यावेळेस काय करायचं सांग, काय करायचं. म्हटलं सर डॉक्टरांनी रक्त दिलं पाहिजे अशी इच्छा आहे, कधी येतो सांग. आमची गोळक रक्ताची टीम घेऊन आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि त्यावेळेस त्यांनी स्वतः रक्तदान केलं आणि इतर डॉक्टरांना पण बोलून घेतलं. रक्तदान शिबिर झालं. तेव्हापासून आज तक IMA तर्फे रक्तदान शिबिर होत आहे. यानंतरच्या मनोगतासाठी मी जळगाव जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्राचार्य अनिलराव सरांना आमंत्रित करतो. डॉक्टरांच्या सगळ्या जीवनामध्ये होतं आणि त्या वैचारिक अधिष्ठानाला त्यांनी ज्या पद्धतीने जपलं आणि वाढवलं ती मोठी वैचारिक हानी ही एक अर्थाने आहे. म्हणजे केरळमध्ये झालेल्या अनेक हत्या होत्या आणि त्या हत्याच्या संदर्भात एक निदर्शनाचा कार्यक्रम जळगावमध्ये नक्की केला होता. तर त्यावेळेला डॉक्टरांना आम्ही भेटायला गेलो आणि डॉक्टर सांगितलं की तुम्हाला या विषयामध्ये तुम्ही काय अभ्यास करून विषय मांडा. डॉक्टरांकडे खूप पेशंटची गर्दी होती आणि वेळ पण नव्हता खरं असे. डॉक्टरांना मी काही साहित्य दिलं आणि डॉक्टरांनी विषय मांडतो, काही अडचण नाही. पण त्यांना अभ्यासाला वेळ तुलनेने मिळाला नाही. पण ज्या अभ्यासपूर्ण पद्धतीने त्यांनी विषय मांडला तर असं वाटलं की किती कमी वेळामध्ये एखाद्या विषयाचं आकलन होणं, त्याच्याशी आपण एकरूप होणं आणि तो तेवढ्या क्षमतेने मांडणं ही अद्भुत गोष्ट डॉक्टरांकडे होती. आणि त्यावेळेला त्यामुळे संघाचं काम करत असल्यामुळे आणि तेव्हा मी प्रचार प्रमुख होतो, तर त्यावेळेला असं वाटलं की आपण डॉक्टरांना एकदा जयपूरच्या एका कार्यक्रमाला पाठवू. म्हणून डॉक्टरांना मी भेटलो तर डॉक्टर म्हणले की मी नक्की गेलो असतो, पण या थोड्याशा तब्येतीच्या अडचणीमुळे माझं आत्ता 3 महिन्यानंतरचं काय कसं काय मला जाता येईल याची आत्ता तब्येत बरोबर असते नसते. पण तिथलं सगळं साहित्य आल्यानंतर ते साहित्य मला तुम्ही नक्की द्या, म्हणजे मला विषय समजेल आणि त्या विषयावरती मी विषय मांडू शकेल. तर अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे जसं सेवा विषयामध्ये होता की जे समोर दिसलं त्याला जशी आपल्याला मदत करता येईल तशी मदत आपण केली पाहिजे, ही भावना त्यांच्या मनामध्ये जशी असायची तशीच वैचारिक क्षेत्रामध्ये देखील होती की आपण या सगळ्या विषयामध्ये आपला विचार हा चांगला विचार आहे, हा योग्य विचार आहे आणि तो योग्य विचार आपण चांगल्या पद्धतीने मांडला पाहिजे, अशा त्यांच्या मनामध्ये नेहमी अशा प्रकारची एक भावना असायची. आणि भेटायला केव्हाही गेल्यानंतर खूप गप्पा मारण्याची सवय आपण सगळ्यांनी अनुभवली असेल. पण त्या गप्पांमध्ये देखील एक प्रकारच्या विविध उदाहरणं ग्रामीण भागामधली, ग्रामीण जीवनाशी जोडली जातील अशी उदाहरणं असायची. कायम ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याची, तिथल्या कष्टकऱ्याची कशा प्रकारची मनस्थिती, एकेरी संकटांना सामोरं जावं लागतं अशा वेळी चिंता असेल. त्यामुळेच त्यांनी पाण्यासारख्या विषयामध्ये खूप जीव ओतून काम केलं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या विषयामध्ये जीव ओतून काम केलं. तर अशा अनेक प्रसंग, असा विविध पैलू असलेले कार्यकर्ता एका अर्थाने आपल्यातून निघून जाणं हे आपल्या सगळ्यांसाठी ही खूप मोठी हानी आहे. आणि या सगळ्या ह्याच्यातून त्यांच्या कुटुंबियांना देखील परमेश्वराने हे सगळं दुःख सांभाळण्याची किंवा सहन करण्याची शक्ती द्यावी. आणि आपण देखील सगळ्यांनी मिळून काही ना काहीतरी संकल्प या निमित्ताने केला पाहिजे की असा कार्यकर्ता हा आश्रयासारखं एक मिशन म्हणून मनामध्ये घेऊन काम करत होता
आणि एखाद्या सगळ्या अशा गतिमंद मतिमंद मुलांसाठीचं किती जीव ओतून काम करायला लागतं, त्यामध्ये किती लक्ष असं ठेवायला लागतं, सगळं चिंतन प्रक्रिया त्यांची याबद्दलची होती. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा निस्पृह कार्यकर्त्याला आपण एका अर्थाने चांगलं काम उभं करून त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करावी असं मला वाटतं. त्यांच्या कुटुंबियांना आणि सगळ्यांना जो आघात झालाय त्या सगळ्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो आणि डॉक्टरांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आपण सर्व मिळून करूया, तीच डॉक्टरांना खरी श्रद्धांजली होईल. संघ परिवारातून श्री स्वानंद झारे यांना मी बोलवते. डॉक्टर प्रताप जाधवांशी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने सहज संपर्क संवाद असा अनेकांचा व्हायचा. आज मी त्या अनेकांच्या प्रतिनिधी रूपाने इथे बोलतो आहे. एक सेवाभावी डॉक्टर असं स्वाभाविकपणाने जे आपण बिरुद सहजपणे लावतो असा सेवा स्वभाव असलेला असा कार्यकर्ता आपल्यातून अशा अकाली किंवा कमी वयामध्ये असताना निघून जाणं याची खूप मोठी हानी समाज जीवन म्हणून आपण सगळेजण अनुभवत आहोत. पण आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की असा कार्यकर्ता तयार होण्याची जी काही एक स्वभावता मनामध्ये मनस्थिती असते असे डॉक्टर होते. आणि कुठल्याही प्रसंगामध्ये जसं पेशंटला आपण जाधव हसतमुख प्रत्येकाला सांगत असे की तू बरा होईल, काळजी करू नको. तसेच मला गप्पा मारताना डॉक्टर सांगायचे की मला आता स्पर्श झाला प्रतापच्या व्यक्तिमत्वाचा. ते आंधळे आणि हत्ती ही जशी गोष्ट आहे, कोणाला प्रताप मधला एक इंटेलेक्च्युअल माणूस दिसला. प्रतापची माझी मैत्री ज्या 2-3 कारणात होती त्यात एक इंग्लिशची व्होकॅब्युलरी प्रतापची फार अद्भुत होती. रीडर डायजेस्टमध्ये पूर्वी एनरिच युअर वर्ल्ड पॉवर नावाचा एक क्विज येत असे. त्यात 8 पैकी स्कोअर नॉर्मल चांगले इंग्लिश असलेल्या माणसाचा 4 येत असे. पण प्रतापच्या बरोबर जेव्हा आम्ही हे सुरू केलं तेव्हा तो 6 आणि 7 पर्यंत जात असे. इतकं त्याची इंग्लिशची व्होकॅब्युलरी ताकदवान होती. कुठल्याही विषयावर अत्यंत चांगल्या पद्धतीने तो प्रासंगिक भाषण करू शकत असे. पेशंटच्या प्रती कळवळा किंवा एक वाक्य जे वानखेडकरांनी सांगितलं की जर चांगला माणूस असेल तर तो व्यवसायात यशस्वी होतोच, हे डॉक्टर प्रतापला तंतोतंत लागू होतं. शेती करणारा प्रताप, पेशंटमध्ये रमणारा प्रताप, डॉक्टर लोकांमध्ये प्रचंड वादविवाद करणारा प्रताप. इथल्या सगळ्या डॉक्टर लोकांना माहिती आहे की त्याची खूप वेगवेगळ्या विषयात खूप एक्स्ट्रीम मतं असायची. माझ्या पत्नीचा पाय मोडला म्हणून 95-96 साली पहिली गाठ पडली पेशंट म्हणून, आणि मग त्याच्या व्यक्तिमत्वाचं आकर्षण निर्माण झालं. पण सामाजिक कामात अडण्याइतपत उष्णता अजून आमच्या संबंधांमध्ये उत्पन्न झाली नव्हती. आत्ताही जसा उल्लेख झाला की मला तो प्रेमाने दादा म्हणत असे आणि खूप विषयावर अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने माझ्याशी गप्पा मारत असे. पण रावसर, मी तुम्हाला सांगतो की त्याला आपल्या परिवारात आणण्याचं श्रेय मला नाही. आपले बाळासाहेब चौधरी जे आज क्षेत्रगादेव आहेत, धरणगावचे कार्यकर्ते, यांची त्यांची जिव्हाळ्याची मैत्री झाली. आणि मान्य बाळासाहेब चौधरींनी मला 98-99 साली सांगितलं की यांना आपल्या कामात ओढा. डॉक्टर थोडे वेगळे आहेत, पचायला जरा अवजड आहेत, पण तुम्ही यांना सांभाळा आणि हे तुमच्याबरोबर काम करतील. आणि तिथून आपल्याबरोबर डॉक्टर आले. ते पहिले संस्कार भरतीचं काम करत होते. तिथून ते जळगाव जनता सहकारी बँकेचे संचालक झाले. आणि मग केशवस्मृती सेवा समूहाची संचालन करणारी गुरुवार टीम नावाची एक बैठक असते, त्याचे पण ते घटक राहिले. आणि अख्खा केशवस्मृती सेवा समूह चालवणाऱ्या टीममध्ये मागील 7-8 वर्षापासून ते इन्व्हॉल्ड होते. आश्रय माझे घर याची पण निर्माण करण्याची जी स्टोरी आहे, त्यांच्याकडे अमित पाठक नावाचा एक सहकारी नोकरीला होता काही काळ. तो बसला इथं ऑडियन्समध्ये. त्याचा भाऊ
हा प्रौढमतिमंद होता आणि त्याच्यासाठी अमित बरोबर एकदा एका केंद्रात, मुंबईजवळच्या बदलापूरच्या केंद्रात ते गेले होते बघायला. आणि तिथं ते केंद्र बघून त्यांनी प्रेरणा घेतली की अरे हे तर जळगाव जिल्ह्यात नाही. आणि मग मी नेहमी भाषणात मांडत असे की जो प्रकल्प जळगावमध्ये आहे तो आम्ही सुरू करणार नाही, तो त्यांना चालवू देत, त्यांच्याशी कोणतीही आम्ही स्पर्धा करणार नाही. आणि केशव स्मृती सेवा समूह सेवा क्षेत्रातल्या कॅव्हिटीवर काम करत राहील. आणि हा माझा शब्द त्यांनी एकदा एका भाषणानंतर पकडला. म्हणलं दादा आता कॅव्हिटीवर काम करण्याचं तुम्ही प्रॉमिस केलं आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये प्रौढमतिमंदांची संस्था नाही आणि ती आपल्याला सुरू करायची आहे. मी त्याच्यासाठी तनमन धनपूर्वक काम करायला तयार आहे, तुम्ही माझे पाठीमागे घट्ट उभे राहा. अनेकांनी आम्हाला त्यातनं डिटर करण्याचा प्रयत्न केला, पण मग रेखाताई आहेत, प्रतापराव, कविता दीक्षित, अमित पाठक ही सगळी मंडळी उभी राहिली आणि आता ते काम मागच्या 7-8 वर्षापासून त्या कामाने चांगलं मूळ धरलेलं आहे. पण आश्रय ह्याच्या पलीकडे सुद्धा जसं आत्ता शेवटून उल्लेख केला की जो काही प्रताप होता तो आपल्या सगळ्यांना दिसत होता, पण प्रतापच्या भोवती त्याला अनुरूप असं एक कौटुंबिक कोंडाळं होतं. मग त्यात वेळोवेळी प्रेरणा देणारे त्याच्या भगिनी होत्या, त्याचे मेवणे होते. अशा एका अर्थाने समाजाला वाहिलेल्या माणसाच्या मागे घट्ट पाय रोवलेली एक गृहिणी लागते, नाहीतर संसाराची धुळधाण होते. मित्रांनो, आम्ही असं पण समाजात बघितलं आहे. आणि आमच्या सुनीता वहिनी या संसारातल्या अशा घट्ट पाय रोवून उभे राहिलेली एक सहचारिणी पण त्याला ईश्वराने दिलेली होती. प्रज्ञा आणि पार्थ तुम्हाला बघितलं असेल, पार्थने ज्या पद्धतीने भाषण केलं. मी सुनीता वहिनींना म्हणेल की सुनीता वहिनी, न्यू प्रताप इज कमिंग, नवीन प्रताप येतोय. तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. 360 अंशाच्या गोल पूर्ण व्यक्तिमत्वाचं वरदान लाभलेला हा प्रताप तुमच्या आमच्या सगळ्यांमधून जेव्हा निघून गेला, त्याचं हसणं तर सगळ्यांच्याच नेहमी बोलण्याचा विषय राहिला. मला जे कबीर समजले, जे आवडले, त्यातल्या कबीरांच्या 2 ओळी नक्की सांगायला आवडतील. कबीरा हम जब पैदा हुए हम रोए जग हसे. लहान बाळ जन्माला येतं तेव्हा ते रडतं, पण तेव्हा उरलेले सगळे हसत असतात. पुढे कबीर म्हणतात की कबीरा हम जब पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए, हम हसे जग रोए. प्रताप हसतच राहील. आपल्या डोळ्यातले हे 2 अश्रू तसेच वाहू न देता प्रतापने केलेलं वैद्यकीय क्षेत्रातलं काम, सामाजिक क्षेत्रातलं काम, पाणी अडवा पाणी जिरवा या मिशनमध्ये केलेलं काम, वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या बौद्धिक चर्चा, त्याची मांडणी, त्याचं अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून केलेलं काम आपल्या सगळ्यांना निरंतर दैदिप्यमान आदर्श राहील. अशा पद्धतीची श्रद्धांजली आज आपण त्याला वाहूया. आपल्या मनात तो कायम राहील. हसत असलेला प्रताप आपल्या मनात राहील. मित्रांनो, मी इतका जवळचा मित्र असूनही मागच्या जवळजवळ महिनाभर त्याला बघायला गेलो नाही. मला असं वाटायचं की हा माझा प्रताप, जो माझ्याही जीवनाची प्रेरणा राहिला मागचे 20 वर्ष, त्याला असं गलित गात्रावस्थेत मला बघायचं नव्हतं. कारण त्याच्या प्रेरणेचा स्रोत माझ्या मनात निरंतर राहायचा असेल तर तो दयापात्र कधीच होऊ नये असं मला वाटत होतं. म्हणून मी त्याला फारसा कधी भेटायला गेलो नाही. आपणही प्रतापची एक अत्यंत चांगली भूमिका जी आपल्या वाटेला येईल, जी आपल्याला करावीशी वाटेल, ती समाजात जरूर करा, अशी प्रतापच्या आत्म्याला प्रार्थना करताना आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्द सुमनांजलीचा हा शेवटचं पुष्प संपवतो. धन्यवाद. सूचना आहे, यानंतर श्रद्धांजलीपर एक गीत होईल. त्यानंतर आपण जागेवरतीच 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून आपण श्रद्धांजली लावू आणि कार्यक्रमाचे सांगतो. पुढील गीतासाठी मी सोहळे सरांना आमंत्रित करतो. आणि शेतीबद्दल त्यांना खूपच आवड होती. हे सगळं करत असताना शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं तर प्रताप जाधव सर म्हणजे एक गोड कांदा. प्रत्येक परत वेगळी, प्रत्येक परतीचा गोडवा हा इतरांच्या भूक भागवण्याच्या समर्पणाने लदलेला आणि स्वतः नष्ट होऊन इतराच्या जीवनामध्ये आनंदाश्रू निर्माण करणारे
डॉक्टर प्रताप जाधव. सरांप्रमाणेच त्यांचे दोघंही मुलं प्रज्ञा आणि पार्थ हे दोघंही भावंड डॉक्टर झाले. सरांप्रमाणेच ते जिद्दी आहेत, नसावे तर आश्चर्य असतं. दोघं भावंडांनी आपल्या आईच्या खांद्याला खांदा देऊन सरांची शेवटपर्यंत सेवा केली. डॉक्टर आणि तज्ज्ञांनी नाही सांगितल्यानंतरही जिद्दीने शेवटपर्यंत सरांची सेवा केली. त्यांना कदाचित ते करायचं होतं आणि सरांनाही त्यांना काही शिकवायचं असेल. सोबतच सरांचा मानलेला पुत्र डॉक्टर क्षितिज, सरांच्या सावलीप्रमाणे सरांबरोबर सोबत राहणारा पूनम भैया, सरांचे मित्र बब्बूभाई शहा, सरांच्या बहिणी, सर्वांनी जिद्दीने पेटून सरांना वाचवण्याचा प्रयत्न केला. अगदी 2 महिन्यापर्यंत यमदूतही त्यांनी दाराच्या बाहेर उभा ठेवला होता. अशी त्यांनी सरांची सेवा केली. प्रज्ञा आणि पार्थ, आप दोनों को मैं इतना ही बोलूँगा कि आपके सामने संकट बहुत बड़ा है. आपको धैर्य से और समझदारी से काम लेना होगा. आपके साथ ईश्वर की शक्ति है. डॉक्टर प्रताप जाधव सर के महान कार्य आपके साथ में है. इतने सब लोगों का प्यार आपके साथ में है. तो डॉक्टर प्रताप जाधव का महान कार्य साथ में है, इतने लोगों का प्यार आपके साथ है. तू किस लिए हताश है? तू चल, समय को भी तेरे वजूद की तलाश है. धन्यवाद. सरांना रोटरी जळगाव ईस्टकडनं, सर्व सभासदांकडनं पुनश्च एकदा श्रद्धांजली अर्पण करतो. आपले 2 शब्द सांगतो. धन्यवाद. अत्यंत उत्तम अशी वैचारिक बैठक आणि त्यातून निष्ठा, मग ती कामाप्रती असो, संघटनेप्रती असो की समाजाप्रती असो, म्हणून त्याची वेगळी वेगळी रूपं दिसायची. दीपकनी म्हटलं तसं कधी वाटायचं की अरे हा असा कसा, आणि घटक्यात वाटायचं अरे हा असा, परंतु तो एकच होता. परीस होता, प्रताप परीस, ज्याचाही त्याच्या आयुष्यात संबंध आला तो त्याचा आयुष्यभराचा मित्र झाला आणि त्याच्यासाठी तो काहीही करणार. हा एकदा मित्र आहे ना, मग आपल्याला याच्यासाठी जीव द्यायचा. काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे MS झाल्यावर तो वर्षभर साधारणतः धुळ्याला आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकत्र काम केलं आणि स्वतःच्या खिशात पैसे नाही, परंतु सिव्हिल हॉस्पिटलमधल्या रुग्णांना गरज पडली तर खिशातून काढून पैसे देणारा प्रताप. आणि मग नंतर यथावकाश जळगावला चांगल्या पद्धतीने, आणि तो चांगला डॉक्टर याच्यासाठी होता कारण तो चांगला माणूस होता. तुम्ही कुठल्याही व्यवसायात असाल, तुम्ही जर चांगले माणूस असाल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता. तर त्याचं मूर्तिमंत उदाहरण आमचा प्रताप होता. अनेक आमच्या गप्पा, विषय, आवडी निवडी सगळ्या सारख्या असल्यामुळे कधी मी जळगावला यायचो, कधी तो धुळ्याला यायचा. मग रात्र गप्पांचे फड रंगायचे. मग महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलवर सरकारने त्याला मनोनीत केलं. तिथे अत्यंत निष्ठेने काम केलं. त्याच्यात अजून एक फार मोठा गुण होता की त्याला ज्यांनी ज्यांनी धोका दिला त्यांच्यासाठी देखील तो काम करायचा. हे खूप फार मोठा गुण होता. आणि या एकाच गुणासाठी मध्यंतरी काही वर्षापूर्वी त्याच्या डोक्यात आलं होतं की आपणही राजकारणात उभं राहावं. मग आमचे काही मित्र पकडून आम्ही धुळ्याला बसलो आणि त्याच्या डोक्यातून काढलं की तुला हे का करायचं आहे. म्हणजे रव्या हे सगळं खूप बघून मन उद्विग्न होतं आणि काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. म्हटलं राजकारण हे एकच साधन आहे का? तुझ्याकडे आपल्याकडे किती जास्ती साधनं आहेत. आणि आपला पिंड नाही, आपली ती कौटुंबिक पार्श्वभूमी नाही, आपल्यावर जबाबदाऱ्या किती. आणि तुझा स्वभाव सरळ मार्गी असल्यामुळे तू टिकणार नाही त्या क्षेत्रात. शेवटी एकदा त्याच्या डोक्यातून काढलं ते, मात्र त्याच्या डोक्यात ते परत आलं नाही. आणि त्याचा समाजासाठी खूप मोठा फायदा झाला असं मला वाटतं. ज्या ज्या संस्थात त्यांनी काम केलं
आणि दवाखान्यात बसून दीपकने अगदी बरोबर म्हटलं की आम्ही डॉक्टर भाग्यशाली असतो. अंतिम माणसापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तिथे जावं लागत नाही. तो 100% दुःखी पीडित माणूस आमच्याकडे येतो आणि त्याचं दुःख निवारण करण्याची संधी आम्हाला उपलब्ध असते. आणि ती घेण्यासाठी फक्त चांगला माणूस असला की सगळ्या गोष्टी सरळ होतात. आणि 9 वर्ष प्रताप इतका आनंदी राहिला वाटायचंच नाही. आम्हाला टेन्शन यायचं की त्याला भेटायला जायचं किंवा फोन करायचा, दुसऱ्या कोणाला तरी फोन करायचं की कसं आहे, क्या भाई प्रताप की क्या हालत है. नहीं बोले बिंदास बात कर, कोई चिंता नहीं, बिंदास आ जा कोई चिंता नहीं. खूप